राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांची राज्यसभा सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गोंदिया शहरात त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात होर्डिंग बॅनर लावून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत व त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी जयंत तयारी केली असून मोठ्या प्रमाणात फटाके फोडून स्वागत केले। राजेंद्र जैन हे विधान परिषदेच्या भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील 2004 ते 2016 अशा 2 टर्म ते आमदार झाले आहेत। तर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनेपासून आजपर्यंत राजेंद्र जैन हे अध्यक्षपदी म्हणून कार्यरत आहेत। तर राष्ट्रवादीचे पक्षाचे राज्य सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे। राष्ट्रीय पातळीवरील पक्ष संघटनेची त्यांनी कार्य केली आहेत। त्यामुळे त्यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर आज गोंदिया येथे जंगी स्वागत करण्यात येणार आहे। पूर्व विदर्भासाठी फार गौरवची गोष्ट आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आमची नेत्री आदरणीय सुनीत्राताई पवार, आदरणीय सुनील तटकरे साहेब, आदरणीय भुजबल साहेब, आदरणीय पार्थ पवारजी, आदरणीय दिलीप वळसे पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल साहेब सर्वांनी मिळून एक सामान्य कार्यकर्त्याला इतकी मोठी संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करणं माझं काम आहे। मी एकनिष्ठतेने पार्टीच्या पक्षाचं काम केलं आणि कुठेही पक्षाचं काम करताना मी ज्या लगन आणि विश्वासाने काम केला त्याची हे पावती मला पक्षाने दिली आहे। सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।